नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल। पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। तर बघा टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स मध्ये काय आहे, फर्स्ट जो टाइप आहे तो आहे स्क्वेअर। तर स्क्वेअर्सचे स्क्वेअर म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्या बघणार आहे आपण। तर स्क्वेअर म्हणजे काय असतं बघा, तर स्क्वेअर मध्ये ऑल साइड्स आर इक्वल असतात, म्हणजे त्याच्या सगळ्या साइड्स ह्या काय असतात, इक्वल असतात आणि त्याचे ऑल अँगल्स हे काय असतात 90 डिग्री। इच अँगल हा काय असतो 90 डिग्रीचा असतो, त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर असं म्हणतो। तर त्याची पहिली प्रॉपर्टी काय दिलेली आहे बघा, तर ऑल साइड्स आर इन इक्वल लेंथ। ऑल साइड्स म्हणजे कुठली आहे, फर्स्ट साइड कुठली आहे आपली AB इज इक्वल्स टू कुठली साइड असणार आहे BC इज इक्वल्स टू CD इज इक्वल्स टू AD। म्हणजे ह्या साइड सगळ्या साइडची जी लेंथ आहे ती काय असणार आहे इक्वल असणार आहे। म्हणजे ह्याची जर 3 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक साइड ही कशी असणार आहे तुमची 3 सेंटीमीटरच असणार आहे। ही झाली तुमची पहिली प्रॉपर्टी। नेक्स्ट प्रॉपर्टी काय बघा, तर ऑल अँगल्स आर राईट अँगल्स। म्हणजेच काय, सगळे अँगल हे काय असणार आहे तुमचे स्क्वेअर्स मधले राईट अँगलच असणार आहेत। म्हणजेच अँगल A इज इक्वल्स टू अँगल B इज इक्वल्स टू अँगल C इज इक्वल्स टू D इज इक्वल्स टू 90 डिग्री। म्हणजे सगळे चारीचे चारी अँगल हे किती असणार आहेत तुमचे 90 डिग्रीचे असणार आहेत। नेक्स्ट प्रॉपर्टी काय आपली, तर डायगोनल्स आर ऑफ इक्वल इन लेंथ अँड परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर। परपेंडिक्युलर बायसेक्ट म्हणजे आता डायगोनल म्हणजे काय, अपोजिट जे अँगल्स असतात ते टच करणारी जी लाईन असते त्याला आपण काय म्हणतो, आपण डायगोनल असं म्हणतो। तर डायगोनल फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, डायगोनल आर इक्वल इन लेंथ। म्हणजे आता डायगोनल कुठली आहे आपली AC इज इक्वल्स टू डायगोनल काय असणार आहे BD। म्हणजे AC जेवढी आहे तेवढीच काय असणार आहे तुमची BD असणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट काय, परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर। परपेंडिक्युलर बायसेक्ट म्हणजे काय, तर इथं प्रत्येकाचा अँगल जो तयार होणार आहे एकमेकांची तो कितीचा असणार आहे आपला इच अँगल 90 डिग्रीचा असणार आहे। आणि दुसरी गोष्ट, जर आपण इथं O हे नाव दिलं मध्ये सेंटरला, तर इथं बघा लेंथ बघा AO म्हणजे इथून इथं जेवढी लेंथ असणार आहे तेवढीच, म्हणजे AO इज इक्वल्स टू काय असणार आहे तुमची OC असणार आहे। आणि BO इज इक्वल्स टू काय असणार आहे तुमची BO इज इक्वल्स टू OD असणार आहे किंवा DO असू शकतं। हे झालं आपला स्क्वेअर। सेकंड जो टाइप्स आहे आपला तो आहे रेक्टँगल। आता रेक्टँगल मध्ये काय असतं बघा, तर अपोजिट साइड्स आर कॉन्करंट अँड पॅरलल। अपोजिट साइड्स ऑफ म्हणजे क्वाड्रिलॅटरल म्हणजेच कुठल्या बघा, अपोजिट साइड म्हणजे समोरासमोरील बाजू, म्हणजे AB जेवढी आहे तेवढीच आपली काय ती असणार आहे CD असणार आहे। आणि त्या दोन्ही साइड्स एकमेकांना पॅरलल असतात, पॅरलल मीन्स समांतर असतात। आणि दुसरी कुठली बघा, BC इज इक्वल्स टू AD। जेवढी BC आहे तेवढीच काय असणार आहे तुमची AD असणार आहे। म्हणजेच काय झालं तुमचं AB इज इक्वल्स टू काय असणार आहे CD असणार आहे। अँड दुसरी बाजू आपली कुठली आहे BC इज इक्वल्स टू AD असणार आहे। म्हणजे याची फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती काय आहे, तर अपोजिट साइड म्हणजे समोरासमोरील बाजू ह्या बाजूंची लेंथ काय असणार आहे इक्वल लेंथ असणार आहे आणि त्या दोन्ही बाजू एकमेकांना काय असतात पॅरलल्स असतात। म्हणजेच बघा AB ला BC इक्वल CD इक्वल असणार आहे आणि AD ला इक्वल काय असणार आहे तुमची BC असणार आहे। नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती काय बघा, एव्हरी अँगल्स आर राईट अँगल। एव्हरी अँगल्स आर राईट अँगल म्हणजे काय, प्रत्येक अँगल हा काय असणार आहे तुमचा 90 डिग्रीचा असणार आहे, इंटिरियर अँगल म्हणतात त्याला। तर आता इथं बघा प्रत्येक अँगल म्हणजे A इज इक्वल्स टू पण 90 असणार आहे, B इज इक्वल्स टू ऑल्सो 90, C इज इक्वल्स टू 90 अँड D इज ऑल्सो 90 डिग्री। म्हणजे सगळे अँगल हे त्याचे काय असणार आहे तुमचे 90 डिग्री हे असणार आहेत। थर्ड प्रॉपर्टी आहे आपली डायगोनल्स आर इक्वल इन लेंथ। डायगोनल्स आर म्हणजे आता इथे डायगोनल ड्रॉ केलेले नाहीये, डायगोनल मीन्स अपोजिट पॉईंट जे जॉईन करणारी लाईन असते तिला आपण काय म्हणतो डायगोनल असं म्हणतो। इकडची जी असणार आहे तुमची ती काय असणार आहे BD असणार आहे। अपोजिट डायगोनल्स आर इक्वल इन लेंथ म्हणजेच काय असणार आहे तुमचं AC इज इक्वल्स टू काय असणार आहे BD असणार आहे। आणि तेच बघा बायसेक्ट इच अदर, डायगोनल काय करतात बायसेक्ट इच अदर होतात, परपेंडिक्युलर नाहीत होत। स्क्वेअर मध्ये काय होतात तर डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्ट असतात, रेक्टँगल मध्ये डायगोनल परपेंडिक्युलर नसतात, फक्त बायसेक्ट होतात। म्हणजेच काय असणार आहे इथल्या साईडला इथली साईड इक्वल असणार आहे, ह्या साईडला काय असणार आहे ही साईड इक्वल असणार आहे। मीन्स काय झाले बघा AO इज इक्वल्स टू OC, म्हणजे AO पासून OC इक्वल असणार आहे आणि BO पासून काय असणार आहे तुमचं DO इक्वल असणार आहे। BO इज इक्वल्स टू DO। नेक्स्ट टाइम तो आहे आपला रोम्बस। थर्ड वन जो आहे तो आहे रोम्बस। तर रोम्बस मध्ये बघा
फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे रोम्बस मध्ये सिंपल असतं की ऑल साइड्स आर इक्वल लेंथ असतात, म्हणजे प्रत्येकाची लेंथ ही काय असते इक्वल असते. अपोजिट साइड जे असतात त्या काय असतात एकमेकांना पॅरलल असतात. तर आता पहिली प्रॉपर्टी बघा यामध्ये ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल म्हणजे काय, प्रत्येक साइड ही काय असणार आहे तुमची इक्वल असणार आहे, म्हणजे जेवढी ए बी असणार आहे तेवढीच काय असणार आहे बीसी असणार आहे, तेवढीच काय असणार आहे सीडी असणार आहे आणि तेवढीच काय असणार आहे एडी. जर समजा इथं 4 सेंटीमीटर असेल तर ईच लेंथ ही काय असणार आहे तुमची प्रत्येक लांबी प्रत्येक ह्याची लांबी किती असणार आहे 4 सेंटीमीटरच असणार आहे. नेक्स्ट आहे अपोजिट साइड्स आर पॅरलल. अपोजिट साइड्स आर पॅरलल म्हणजे काय, तर आता एडी जी आहे तर एडीला पॅरलल काय असणार आहे तर बीसी असणार आहे आणि एबी ला पॅरलल काय असणार आहे तुमचं तर सीडी असणार आहे. हे तुमच्या पॅरलल साइड्स आहेत, म्हणजे एकमेकांना ह्या दोन समांतर असणार आहेत. समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या एकमेकांना काय असतात समांतर असतात. दुसरं आहे ते अपोजिट अँगल्स आर इक्वल. अपोजिट अँगल्स आर इक्वल म्हणजे काय, तर अपोजिट म्हणजे समोरासमोरील, म्हणजे कुठले अँगल ए इज इक्वल टू अँगल सी असणार आहे आणि दुसरा असणार आहे आपला अँगल डी ला अँगल बी इक्वल असणार आहे, म्हणजे अँगल बी इज इक्वल टू अँगल काय असणार आहे आपला डी असणार आहे. नेक्स्ट आहे ती प्रॉपर्टी बघा, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. म्हणजेच काय, तर ज्या डायगोनल्स असतात त्या एकमेकांना काय असतात तर परपेंडिक्युलर बायसेक्ट असतात, जशा स्क्वेअरच्या असतात आणि इक्वल इन लेंथ. म्हणजे इथे जर समजा ओ घेतला आपण तर आता परपेंडिक्युलर बायसेक्ट केला तर इथले प्रत्येक अँगल काय असणार आहे तुमचं इच अँगल 90 डिग्रीचा असणार आहे. आणि दुसरी गोष्ट जी असणार आहे ती काय असणार आहे एओ इज इक्वल्स टू ओसी असणार आहे आणि ओडी इज इक्वल्स टू काय असणार आहे ओबी असणार आहे. ह्या झालेल्या आहेत आपल्या रोम्बसच्या प्रॉपर्टीज.